राजकारण म्हटलं की पक्षप्रवेश, मनधरणी आणि नाराजगी ह्या तीनही गोष्टी सोबतच घेऊन चालाव्या लागतात। आपल्या पक्षश्रेष्ठींनी आपली कामं करावीत अशी आशा बाळगून अनेक कार्यकर्ते पक्ष बदल करत पक्षप्रवेश करत असतात। नेते मंडळी सुद्धा कार्यकर्त्यांची मनधरणी करत आणि त्यांना समजावून घेत पक्ष संघटना वाढवतात। सुधाकर घारे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि पक्ष प्रवेश केले आणि त्याचा सकारात्मक फायदा सुधाकर घारे यांना दिसून आला। राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत होऊन येत्या निवडणुकांमध्ये आपलं राजकीय पारडं जड व्हावं म्हणून सुधाकर घारे गावागावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना सकारात्मक आश्वासनं देऊन त्यांची कामं सुद्धा मार्गी लावत आहेत। अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्या राजकीय शैलीवर खुश होऊन राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलाय। भविष्यात सुधाकर घारे यांच्या रूपाने मतदारसंघात एक चांगलं नेतृत्व बघायला मिळेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे। पण दररोज होणारे मोठे पक्षप्रवेश आणि मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली इनकमिंग बघून सुधाकर घारे यांच्याकडे नक्की कोणतं राजकीय ब्रह्मास्त्र आहे असा विचार अनेकांना पडलेला आहे। ह्या राजकीय ब्रह्मास्त्राचा वापर करून सुधाकर घारे गावागावातील कार्यकर्त्यांना सकारात्मक आश्वासनांमधून त्यांची मनधरणी करत राष्ट्रवादी बळकट करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद सुधाकर घारे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघात वाढवली आहे हे मात्र नक्की। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।